श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने सगळ्यांना आजचा दिवस सुखा समाधानाचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. माझा पशुपतीचा तिसरा सोमवार आहे. पांढरी साडी घातलेली बघा, मी तुम्हाला दाखवली होती. कशी वाटते कमेंट मध्ये सांगा. आणि काय पूजा काढलेली ते तुम्हाला सांगते. हे बघा, मागच्या वेळेस दाखवली होती तशी जे, पण आज संध्याकाळी दाखवते तुम्हाला संध्याकाळी कशी पूजा येते. मी आता मंदिरात चालली. शिव शंकर जपू तेरी माला, भोले बाबा जपू तेरी माला, बोला आज आहे ना तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी खजूरचे लाडू. आणि उपासाला बी चालणारे, शरीराला बी चांगले. चला मी त्याला लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते. इथे ना 400 ग्रॅम खजूर आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. इथं मनुके आहेत, बदाम आहे, काजू आहेत, अक्रोड आहेत, तूप आहे आणि खसखस आहे, चारोड्या आहेत आणि खोबरं आहे. हे सगळ्या वस्तू बारीक करून घेणार आहे आणि तुम्हाला पुढे दाखवते मग कसं करायचं. बारीक करून घेतलेलं आहे खोबरं, बदाम आणि हे मिक्सर मध्ये काढलं, पण मिक्सर वाजत होत त्याच्यामुळे एक सुरीने कट केलेलं आहे. हे मनुका वगैरे जशा तशा राहू द्यायच्या आहेत. आणि याच्याने ना हे काजू बदाम याच्याने कट केले, म्हणजे थोडे जाळच राहील पाहिजे बुवा, त्याच्यामुळे मिक्सर मध्ये बारीक होऊन जाईल ना थोडे असे पाहिजे. आणि आता या वस्तू ना कढईमध्ये भाजून घेणार आहे मी, तुम्हाला दाखवते. हे बघा अशी कढई ठेवलेली आहे. खोबरं आहे ना थोडंच भाजायचे आणि बाकीच्या वस्तू ना थोडस तूप टाकून भाजणार आहे. खोबरं तूप टाकलं का लगेच जळायला लागेल ना, त्याच्यामुळे मी कोरडं भाजायचंय. खोबरं कोरडं भाजलं आणि आता आहे ना याच्यात थोडस तूप टाकून काजू भाजून घेणार. लगेच बदाम भाजून घेणार आहे.
जास्त पण भाजायचं नाही, असं थोडस तुपामध्ये परतून घ्यायचं. गरम होऊन जातं ना मनुका, असं तुपात तळल्यावर असं करून घ्यायचं. आणि खसखस बिन भाजायचीच टाकलेली आहे. आणि ना कढईमध्ये आता थोडस तूप टाकून आहे ना खजूर भाजून घेणार आहे. खजूर भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये. हे पण भाजल्यावर असा गोळा तयार होऊन जातो. आणि त्याच्यामध्ये ना हे आपले सगळं वस्तू भाजलेल्या आहेत ना त्या सगळं त्याच्यात टाकून द्यायच्या आणि एकजीव करून घ्यायचं सगळं. सगळी बंद करून द्यायची. आता सगळं एकजीव करून तुम्हाला दाखवते मी. हे बघा सगळं एकजीव करून घेतलं आता आणि याचे छोटे छोटे लाडू बनवते. हे बघा याच्यात नाही साखर गोड नाही काही नाही, सगळ्यांना चालेल, लहानपासून मोठ्यांना. उपासाला सकाळी एक लाडू खाल्ला काय एकदम एनर्जी येते याची. हे बघा एवढे लाडू झालेले सगळे तयार करून झालेले आहेत. आणि तुम्ही पण करून बघा आणि कसे वाटले मला सांगा कमेंट मध्ये. बाकीचे जण बघतात पण कमेंट करत नाही, मला पण सांगा, समजायला पाहिजे ना तुम्हाला आवडलं का नाही आवडलं बुवा असं. तर कमेंट करत जा, सबस्क्राईब करा ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्यांनी. आणि लाडू नक्की करून बघा एक वेळा. बिना गुळाचे बिना साखरेचे आहेत. ज्यांना गुळ साखर चालत नाही त्यांना सगळ्यांना चालतील. आणि कोणत्या पण ऋतूमध्ये आपण खाऊ शकतो. असं नाही तर या हिवाळ्यातच खायचं असं काही नाही. उपास राहो नको राहो सकाळी तुम्ही एक लाडू खाऊन बघा आणि एकदम एनर्जी एकदम छान झालेले आहेत बघा. छोटे छोटे केलेले आहेत. हे बघा पशुपती नाच सकाळची पूजा दाखवली मी तुम्हाला. आणि संध्याकाळचा ताट असा तयार करून घेतलेला आहे. हे सहा दिवे आहेत. इकडे प्रसाद, आरती, अगरबत्ती आणि धूप कापूर वगैरे सगळं घेतलेले, बेल घेतलेले आणि हे द्रोण घेतलेले 3 याचा प्रसाद करण्यासाठी. तसं तर सगळ्यांना माहिती आहे पण ज्याचं लक्षात नसेल किंवा ज्यांना माहित नसेल त्याच्यामुळे सांगते मी तुम्हाला. कशी वाटली मग पूजा सांगा मला. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.